रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण ऐसा ज्याचा ऐसा विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्व विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने क्रोधा नाही चाले
एकनाथ महाराज की जय, नामदेव महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, जोग महाराज की जय. हर 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 हर. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका मने भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची दाने कथेता विस्तार ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर सहजलेले उदके वया तुम्ही रक्षिली आणि सत्य निळामणी धराला ती तरी द्यालमती निरूपम हव स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू संपाद्य ज्ञानांची विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम श्रीसा गुरुंतम आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेसी वक्तृत्वा गोडपण्या ते पारुके मने रस होती वळंगणी अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता विठ्ठल घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपाराने असे अनुग्रहातून महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरी रायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज अधिष्ठात्री देवता भगवान श्री भीमाशंकरजी महाराज आदी सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा नामचिंतनाचा उत्सव त्यामध्ये गोड असा श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल भीमाशंकर सोसायटी या सुंदर अशा प्रकारच्या सामाजिक संस्थेमध्ये आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय श्री हरिभक्त परायण श्री नलावडे साहेब
त्यांच्या आज्ञेनुसार ही जी काय असणारी सेवा आहे सेवकी करावी सांगितलेले काम सिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे या नियमाला अनुसरून प्रातस्मरणी त्यांच्या घरामध्ये वाडवडिलापासून संस्थेची सेवेची परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठला 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 आणि ती संस्थेची जी परंपरा आहे याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन किंवा माझ्या वडिलांची मिरासेगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा या तुकोबरांच्या वचनानुसार ती जी सेवा आहे सेवा अत्यंत कष्टाने निष्काम वृत्तीने संस्थेची ती सेवा करत आहेत. अशा ह्या सामाजिक संस्थेमध्ये भीमाशंकर सोसायटी त्या संस्थेमध्ये अशा प्रकारची जी काही भगवान भीमाशंकराचं असणारं भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर आहे. येतानाच मी आमचे गुरुबंधू असणारे श्री हरिभक्त परायण हनुमानजी महाराजांना म्हटलं मंदिर सोन्याचं दिसतंय. विठ्ठल सोन्याचं दिसत नाही सोन्याचंच आहे. विठ्ठल अमृतसरला मंदिर आहे. अमृतसर आपल्याला माहित असेल. अमृतसरला जसं भगवंताचं मंदिर आहे तसंच हे सुंदर अशा प्रकारचं जे मंदिर आहे पाहिल्यानंतर एक चित्ताला अत्यंत समाधान वाटतं. भगवान भीमाशंकराचा अखंड वास ज्या ठिकाणी विराजमान आहेत भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग श्री ज्ञानोबराय श्री तुकोबरायांच्या मूर्त्या इतके देखणे आहेत. म्हणजे इथं आळंदी पण आली देहू पण आली भीमाशंकर पण आला आणि पंढरपूर पण आलं. विठ्ठल भगवान परमात्मा या ठिकाणी अखंड स्वयंभू विराजमान आहेत. सेवेसाठी ही सामाजिक असणारी संस्था तन मन धनाने काय करते संप्रदायाची वारकऱ्यांची सेवा करते. त्या सेवेच्या उपक्रमातून जवळजवळ आत्तापर्यंत असणारे सेवेचं जे वर्ष आहे 23वं वर्ष आहे. म्हणजे इतकी प्रदीर्घ काळाची असणारी जी सेवा आहे या सोसायटीने सामाजिक संस्थेने घेतलेली आहे. पुढच्या वर्षी 24वं वर्ष आहे. म्हणजे 12×24 12 वर्षाचं एक तप असतं. श्री पंढरीनाथ परमात्म्याचरणी आपण अशीच प्रार्थना करू घ्यावी माझ्या हाती सेवा ह्याची देवा विनवणी देवा. अशीच आमची जी सेवा आहे. त्याच्यानंतरच्या 1 वर्षानं काय होणार आहे रौप्य महोत्सव आहे. परत 25 वर्षानं सुवर्ण महोत्सव परत 25 वर्षांनी अमृत महोत्सवानंतर नक्कीच शताब्दी आहे. विठ्ठल अशीच भगवान पांडुरंग परमात्म्याची त्यांच्याकडून सेवा घडावी संस्थेकडून हे श्री भीमाशंकर भगवंताच्या चरणी श्री ज्ञानोबराय सद्गुरू जोग महाराज श्री तुकोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करू आहे. ही सेवा आहे. सेवा करत असताना जसं काय सेवकाने सेवा करायची तशी ही सेवा आहे. महापुरुषांची गुरुजनांची असणारी आज्ञा त्यानुसार आपण ही सेवा करणार. गोड असं श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग किंवा साधू पुरुषाची अनुभूती श्री तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. अनुभव ही जी काही वस्तू आहे अनुभव प्रत्येकालाच आहे. अशी जगामध्ये एकही वस्तूने ज्याला अनुभव नाही. आपण कुणालाही विचारा अनुभव आहे का नाही आहे सगळे सांगतील आम्हाला अनुभव आहे. पण आपला अनुभव आणि पशुचा अनुभव त्यामध्ये फारसा फरक नाही आहे की नाही. आपल्या अनुभवामध्ये आणि इतरांच्या अनुभवामध्ये आपला काय फारसा फरक नाही. पण संतांची जी अनुभूती आहे ती संतांची अनुभूती मात्र जगाला काय घेतली पाहिजे आदर्शभूत आहे. तुमच्या आमच्या अनुभवाचा जगाने काय केला पाहिजे आदर्श घेतला पाहिजे का हो. आपल्या अनुभवाचा जगाने आदर्श घेतला नाही पाहिजे. आपला अनुभव हा भ्रामक आहे भ्रमजन्य आहे अयथार्थ आहे सफल नाही आहे. पण साधू पुरुषाची जी अनुभूती असते यथार्थ असते प्रमा असते आणि ती अनुभूती जगाने घेतली पाहिजे. विठ्ठल अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो प्रत्येकाला अनुभव आहे. ब्रह्म आहे अव्यवहार्य ब्रह्म आहे पण त्या ब्रह्मालाही अनुभव आहे. कधी माया उपाधीचा स्वीकार केला तेच ब्रह्म म्हणतं अहम मी सर्व ज्ञाना भोक्ताचे प्रभू रेव्याचं. म्हणून असं जरी असलं तरी प्रत्येकाला अनुभव आहे. कोणी म्हणेल आम्हाला अनुभव नाही कोणी म्हणेल आम्हाला अनुभव नाही मग त्याला काय म्हणावं लागेल प्रेत म्हणावं लागेल. प्रेताला कसल्याच प्रकारचा अनुभव नसतो. तद्वत सगळ्याला अनुभव थोडाफार अनुभव असतो. काय झालं बिरबलाच्या सभेमध्ये त्या बादशाच्या सभेमध्ये बिरबलाचा मुलगा आला. बिरबलाचा मुलगा आल्यानंतर त्या बादशाह जो होता तो मूर्ख बादशाह होता. त्या बादशाने बिरबलाला प्रश्न केला बिरबलाच्या मुलाला प्रश्न केला मग त्याने तुझा बाप एवढा मोठा पंडित आहे तू काय शिकतो का नाहीस म्हणे. त्यावेळेस तो बिरबलाचा मुलगा म्हणतो थोडा भाऊ शिकतो म्हणे. थोडा भाऊ शिकतो. थोडा भाऊ शिकतो म्हणजे किती शिकतो त्याने असं सांगितलं जे बहु शिकतात त्यांच्यापेक्षा थोडं शिकतो आणि जे थोडं शिकतात त्यांच्यापेक्षा बहु शिकतो. विठ्ठल अर्थात असं आहे थोडा बहुत सगळ्याला अनुभव आहेच आहे का नाही. थोडा बहुत सगळा अनुभव आहे. अनुभव नाही अशी वस्तू जगामध्ये नाही. पण मी सुरुवातीला बोलून गेलो आपल्या अनुभवामध्ये आणि पशुच्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. संतांचा अनुभव वेगळा आपला अनुभव वेगळा. आपला अनुभव सामान्य आहे
आपला अनुभव भ्रमजन्य आहे, आपला अनुभव अयथार्थ आहे, आपला अनुभव सफल नाही. आपल्या अनुभवाचा आदर्श जगाने कधीही घेऊ नये. एकाने आम्हाला अनुभव सांगितला, म्हटले महाराज काय झालं, काल एकादशी होते म्हणे, पण एकादशीला स्वप्नात पंगतच आली. विठ्ठल विठ्ठल. हा काय अनुभव चांगला आहे हो. तुकाराम महाराज सांगता, एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्टी समान अधम जनते एक. ऐका व्रताचे मेहमान, एकादशीच्या दिवशी अन्नाचा उच्चार करणं दोष आहे. मग पहा, पुढचं चिंतन करा. पण तो मनुष्य म्हणतो एकादशीला स्वप्नामध्ये पंगत आली. म्हणजे आपला अनुभव कसा आहे, भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे, सफल नाही. आपला अनुभव जगाने घेऊ नये. मी सुरुवातीला बोलून गेलो, पशुच्या अनुभवामध्ये आणि आपल्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. पशु कडबा खातात आणि आपण जिलबी खातो. काय फरक आहे हो? दोन्ही रसविशेष सेवन करतात, रसविशेष तेही सेवन करतात आणि आपणही रसविशेष सेवन करतो. त्यांच्या अनुभवामध्ये आणि आपल्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. पण साधू पुरुषाची जी अनुभूती असते, संतांची जी अनुभूती असते, ते यथार्थ असते, सफल असते. जगानं त्याचा आदर्श घेतला पाहिजे. मग असे जे संत महात्मे असतात, त्याचा काय अनुभव आहे? तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, येथील अंतरी शिष्टाचे अनुभव. तळमळी जीव तया सुखा, आता माझा जीव घेऊन या. बळी बैसवावे ओळी संतांची, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे ऐसे भाग्य कै. लहाता होईन अवघे देखी जन ब्रह्मरूप. तुकोबरायांच्या अंतकरणातली अवस्था आहे. काय अवस्था आहे? ज्या महापुरुषाने जी अनुभूती प्राप्त करून घेतली, जे महापुरुष त्या परमपदाला प्राप्त झालेले आहेत, त्या महापुरुषाची, संतांची अनुभूती आमच्या आयुष्यामध्ये कधीतरी आम्हाला प्राप्त व्हावी. विठ्ठल ऐशी चिंता करी सदा सर्व का, रात्रंदिवस हे चित्तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावे निश्चयशी. त्या महापुरुषांची जी अनुभूती आहे ती आम्हाला प्राप्त व्हावी. तुकोबरायांची मोक्षाची भूमिका संत महात्मे तुकोबरा घेतात. संसार बंध निर्मुक्ती ही कथम मे स्यात कदा विभो इतिया सुदृढा बुद्धीर वक्तव्यासा मोक्षुता. हे भवबंधन कधी तुटेल, कधी मला त्या स्वामीची भेटी होईल, कधी मला परमात्म्याची कृपा होईल, अशी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये सतत काय झालेली आहे, चिंता निर्माण झालेली आहे. तुका म्हणे चिंता वाटे. तुकाराम महाराज चिंता करतात, केव्हा मला परम साक्षात्कार होईल, केव्हा त्या महापुरुषाची भेट होईल. वास्तविक पाहता थोडंसं आपण जर चिंतन केलं, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत: मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषाची संगती. महापुरुषांचे अनुभव प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्व अत्यंत दुर्लभ आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सुकृत दुष्कृत समान व्हावं लागतं, तेव्हा काय होत असतं, मनुष्यत्व प्राप्त होत असतं. कुणी असं म्हणेल आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पुण्य करू, दुपारच्या 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाप करू, झालं पाप पुण्य समान. तसं नसतं. तसं पाप पुण्य समान कधी होत नसतं. पण पाप पुण्य, धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही, ते शास्त्रिक गम्य आहे. शास्त्राने सांगितलं पाहिजे हे पाप आहे, शास्त्राने सांगितले पाहिजे हे पुण्य आहे. आता असं असतं, मनुष्य बुद्धी मनुष्य ज्याला पुण्य समजतो, शास्त्र त्याला पाप म्हणतो. आपण ज्याला पाप समजतो, शास्त्र त्याला पुण्य म्हणतो. एक उदाहरण सांगतो. आपल्याला काय वाटतं, सापाला दूध पाजणं म्हणजे पुण्य असं वाटतं. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सर्पासी दुग्धपान करुणे पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजूनी पोशिला साप. आपण ज्याला पुण्य समजतो, शास्त्र त्याला पाप समजतं. पुण्य पाप धर्म अधर्म मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही, शास्त्र एक गम्य आहे. म्हणून मनुष्य देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. पुढे चला, त्याही पेक्षा मुमुक्षुत्व प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. महाराज, मोहरायचे फळे नाही आली काय गळती. जेव्हा वैशाखाला मोहर येतो, जेवढा मोहर येतो तेवढे आंबे येत नाहीत, जेवढे आंबे येतात तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत. विठ्ठल सांगता, शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडून ये. प्राणिया कामी भरो देहाची वरी आदरू, मनोनी पडीला विसरू आत्मबुद्धीचा आहे की नाही. आवटले असता बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडी लोक प्रातस्मरणे गुरुवारी वैकुंठवासी श्री घोले महाराज. एक उदाहरण सांगायचे. पूर्वी 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोरोना म्हणजे काय हो? कोरोना म्हणजे सर्दीचे इन्फेक्शन म्हणजे कोरोना. मग त्यामुळे सगळ्याच्या खिशामध्ये सध्या रुमाल असतोच रुमाल सध्याच्या खिशामध्ये, सगळ्यांच्या खिशामध्ये. मग आपण काय करतो, सर्दी झाल्यानंतर काय करतो, त्या रुमालानं शेंबूड शिकरून घेतो. बरं पहा, आता शेंबूड शिकरून घेतलं तर शेंबूड टाकून द्यायला पाहिजे की नाही. शेंबडा सगळं रुमाल खिशामध्ये ठेवतो. शेंबडावर एवढं प्रेम असतं तर नाकावर किती प्रेम असेल. विठ्ठल विठ्ठल सांगतात, देहाची वरी आदरो. देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली, परिणाम काय झाला, आत्मबोधाचा विसर पडला. मग असं कुणाला वाटतं, मनुष्यानाम सहस्रेषु कसे देतं ते सिद्ध आहे.
एततामपि सिद्धानाम कश्चिन्मा व्यक्ती तत्व. तर हजारात एखादा परमार्थ सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा करतो. आम्ही आता आळंदीमध्ये राहत असतो. आळंदीमध्ये साधक काय करतात, प्रातःकाली उठतात, भगवती इंद्राणी मातेचं स्नान करतात, क्षेत्र प्रदक्षिणा करतात, भगवान श्री ज्ञानोबांचं संजीव समाधीचं सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तात दर्शन करतात. मग ते प्रदक्षिणा करत असताना यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात, यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात. मग त्या यात्रेकरू असतात, त्यांना ज्ञानोबांचं मंदिर माहीत नसतं, त्यांना इंद्रायणी कुठे माहीत नसतं. मग ती गाडी एखाद्या साधकाजवळ थांबते. थांबल्यानंतर त्या साधकाला वाटतं नक्कीच हे विचारतील इंद्रायणी कुठे आहे, नक्कीच हे विचारतील ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठे आहे. पण ते ज्ञानोबांचं मंदिर विचारत नाहीत, इंद्रायणी माता कुठे विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठे विचारतात. विठ्ठल परमार्थ करण्याची वासना अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, तशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उददी निरंतर अमृताचा लेश दैवगुणे म्हटलेलं आहे. अमृत तुल्य मिळेल आपल्याला, आहे की नाही, अमृत तुल्य मिळेल, पण अमृताचा लेश मात्र दैवगुणाने प्राप्त होतो. पार्था भवती परी अपेक्षिजे विचारसुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना ज्ञानोबा वर्णन करतात. अशी जी पारमार्थ करण्याची वासना तुकोबरा आहे मोक्षाची भूमिका घेऊन सांगतात. असे जे साधू पुरुषाचे अनुभव आहेत, जे साधू पुरुष पैल तिरेला पोचलेले आहेत, पावेल तो पैल थडी मनोगडी आपुला, ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालाय, ज्यांना भगवंताचं अपरोक्ष दर्शन झालंय, ज्यांना जनी वनी अवघा देव सर्व चराचरामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं, अशा महापुरुषांचा अनुभव आम्हालाही प्राप्त व्हावा. अशा त्या साधू पुरुषाचा काय अनुभव आहे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा विश्वदेव सत्यत्वे श्री तुकाराम महाराज साधू पुरुषाची संतांची अनुभूती आपल्या पुढे प्रकट करतात. ऐसा शब्द हा व्यावर्तक आहे. ऐसा शब्द म्हणजे हा अनुभव फक्त संतांचा आहे, तुमचा आमचा अनुभव नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सत्यत्व विशेषण आहे. तुकाराम महाराज सांगतात त्यांना साधू पुरुषाला हे विश्व रूपानं अनुभवाला न येता पांडुरंग परमात्म्याच्या रूपानं अनुभवाला येतं. काय अनुभव असेल विचार करा. थोडं अनुभवाचं आपण चिंतन केलं तर भागवतामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भक्ताचे 3 प्रकार सांगितले. एक प्राकृत भक्त आहे, एक मध्यम भक्त आहे आणि एक उत्तम भक्त आहे. त्याच्या खाली आणखी एक वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे नास्तिकाचा वर्ग आहे. नास्तिकाचं तत्वज्ञान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. नास्तिक काय म्हणतो, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत कर्ज काढा आणि तूप प्या म्हणतो, आहे का नाही. पूर्वीचा चारवाक चांगला होता, पूर्वीचा चारवाक तूप प्या म्हणत होता. आताचा चारवाक सुधारलाय, आता चारवाक तूप प्या म्हणत नाही, ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणतो. विठ्ठल विठ्ठल सुराम शब्दाचा अर्थ आहे मध्य, आहे की नाही. म्हणजे असा नास्तिकाचा वर्ग आहे. विपाय देव मानिजे,
तरी पाषाण मात्रची जाणीचे ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. हा नास्तिकाचा वर्ग आहे. असो, या नास्तिकाचं चिंतन करण्यात काहीच अर्थ नाही. माऊली सांगता असो ती वायाने कायशी मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी शिनेलहन, असा हा मूर्खाचा आहे. महाराज सांगतात त्याचं तत्वज्ञान असं असतं, जीवत्वची देव भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषांड्याची. जीवालाच शरीरालाच देव मानतात. मग या देवाचं पोषण पूजा कशी करायची? भोजन ते भक्ती, चांगलं करून खाणं हेच त्याची भक्ती आहे. आणि मोक्ष काय? देह पडला म्हणजे मोक्ष आहे. आम्ही एका गावाला गेलतो साहेब, आम्ही एका गावाला गेलतो आणि गावाला गेल्यानंतर काय झालं, आम्ही लिस्ट पाहिली. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशी लिस्ट होती. पण तिथं काय ते हरिपाठाची लिस्ट नव्हती किंवा काकड्याची लिस्ट नव्हती. तिथं असं लिहिलं होतं, सोमवारी कोणता नाश्ता करायचा, सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी शिरा, गुरुवारी इडली, असं सगळं लिहिलं होतं. विठ्ठल आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणजे काय प्रकारे पहा, म्हणे लोक म्हणजे काय, भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषांड्याची. तुकाराम महाराज वर्णन करतात, दररोज नित्य उठवण्या खावयाची चिंता, महाराज पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी पिंड पोसावे, हे अधमाचे ज्ञान तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणजे अशा प्रकारचे जे काही अंतकरणातला भाव असतो, म्हणजे फक्त देहाचं निर्वाह करणं, देहाचं भरण पोषण करणं, हा नास्तिकाचा वर्ग झाला. असो, यांचं चिंतन करण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. मग तीन भक्ताचं वर्णन शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये करतात. एक प्राकृत भक्त आहे, एक मध्यम भक्त आहे आणि एक उत्तम भक्त आहे. प्राकृत भक्त कोणाला म्हणायचं? शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात, पाषाण प्रतिमा हाची देव, तेथेची ज्याचा पूर्ण भाव, ज्याला फक्त मंदिरामध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त झाला. शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर बाबा गोड सांगत असतात, एखादा मनुष्य बिडी ओढत जात असतो, बिडी ओढत चालला की समोर मंदिर दिसलं, ती बिडी दिवळीमध्ये ठेवतो, देवाला प्रदक्षिणा घालतो, परत बिडी ओढत निघून जातो. विठ्ठल त्याला असं वाटतं फक्त मंदिरामध्येच पांडुरंग आहे, मंदिराच्या बाहेर नाही, अशी त्याची धारणा असते. परम पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है, और जो जगत में परमात्मा का दर्शन है वो असाधारण दर्शन है. प्राकृत भक्त फक्त मंदिरापुरती त्याची काय असते, देवाची धारणा असते. मध्यम भक्त चिंतन सांगताना भगवान परमात्मा सांगतात, ईश्वरेषु तदधीनेषु बालेशेषु द्विषसुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा यत्करोति स मध्यमः. भगवान परमात्मा सांगतात, ईश्वर मध्यम भक्त ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ऐका, ईश्वराच्या ठिकाणी मध्यम भक्त प्रेम करतो. तदधीनेषु ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. जे आज्ञाने आहेत आज्ञाने कृपा पात्र समजतो, आणि जे पापी आहेत त्यांची उपेक्षा करतो. विठ्ठल मध्यम भक्ताची भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची धारणा झाली. ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करणार मध्यम भक्त, ईश्वराचे जे भक्त आहेत त्याच्या ठिकाणी फक्त मित्रत्वाची धारणा करणार, जे आज्ञाने कृपा पात्र समजणार, आणि जे द्वेषी आहेत पापी आहेत त्यांची उपेक्षा करणार. पण आपला वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये ईश्वर आणि ईश्वराच्या भक्तामध्ये अभेद सांगितला. महाराज सांगतात, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देवते संत निमित्त त्या प्रतिमा तस्मेस्त जने भेदा भावात. देवामध्ये संतांमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अभेद मानला गेला. मध्यम भक्त भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची धारणा करत असतो. याचंही आपल्या चिंतनामध्ये एवढं काही स्वारस्य नाही. मग पुढे चला, पहिला वर्ग उत्तम भक्ताचा वर्ग आहे. मग उत्तम भक्त कोणाला म्हणावं? भगवान परमात्मा सांगतात, सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. ज्याला सर्व चराचरामध्ये पांडुरंगाचं दर्शन होतं तो सगळ्यात उत्तम भक्त आहे. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किंवा तुकाराम महाराज सांगतात, पाहे तिकडे बाप माया, 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 पाहे तिकडे बाप माया. विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, पाहे तिकडे
बापमाय विठ्ठल आहे रखुमाय. साधू पुरुषाची अनुभूती तुकाराम महाराज सांगतात. संत महात्मे जगाकडे पाहतात. संत महात्मे जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा जगत दिसत नाही. त्यांना पुरुषामध्ये नारायणाचं दर्शन होतं, मातामध्ये त्यांना भगवती लक्ष्मी देवीचं दर्शन होतं. काय अनुभव असेल पहा. पाहे तिकडे बाप रखुमाय विठ्ठल आहे रखुमाई तुकाराम महाराज सांगतात. जिथं संत महात्मे पाहतील तिथं त्यांना श्री पांडुरंगाचं, रखुमाई माता, राही माता, सुभद्रा देवी, सत्यभामा देवी या सर्व मातेचं दर्शन होतं. चिंतन करा काय साधू पुरुषाचा अनुभव असेल. ही अनुभूती सगळ्यात श्रेष्ठ अनुभूती सांगितली. जगाकडे पाहत असताना आपण चिंतन केलं. गुरुवरे सांगत असतात जगामध्ये दोन दृष्टी आहेत. एक कारण दृष्टी आहे आणि एक कार्यदृष्टी आहे. कार्यदृष्टी खोटी आहे, मिथ्या आहे. कारण दृष्टी सत्य आहे. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी. जगाकडे पाहत असताना आपण कधी कार्यदृष्टीने पाहू नये, कारण दृष्टीने पाहावं. आपण ज्या जगाकडं कार्यदृष्टीने पाहिलं तर सगळं भिन्नत्व अनुभवाले. जगायचे भिन्न बहु नावे बहु भावे भावनाने अनुभवायला सांगतात. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जर प्रत्येकाचा स्वभाव भिन्न. याची नामे हे आनाने अनारेसे वर्तने वेसेशी नामे अवघेयाचे ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन कोटी तरी जन्माच्या कोटीनं लासे निघो. प्रत्येकाचं नाव भिन्न आहे, प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. दोन जुळे भाऊ जरी असतील तरी त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच भेद असतो. स्वभावात भेद नसला त्यांच्या अंगठ्याच्या ठसामध्ये नक्कीच भेद असतो. जगाचं चिंतन करा. जगामध्ये भेद आहे. मग जगामध्ये भेद असला तरी पण जगाकडे पाहताना असा कार्यदृष्टीनं पाहू नका. आपण जर कार्यदृष्टीनं पाहिलं तर उंच नीच गरीब श्रीमंत लहान मोठा हा सगळा भेद अनुभवाला येईल. पण कारण दृष्टीने जर आपण जगाकडे पाहिलं तर तुम्हाला भेद दिसणारच नाही. फक्त एक पांडुरंगच दिसेल. विठ्ठल म्हणून संत महात्मे जगाकडे पाहताना कारण दृष्टीने पाहतात. काय झालं जनक राजाची सभा भरली होती. जनक राजाची सभा भरल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठे पंडित बसले होते. कीर्तन केसरी बसले होते, राष्ट्रीय कीर्तनकार पण होते. आणि मग त्या ठिकाणी सगळे पंडित बसले असताना त्यामध्ये एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आले. त्यांचं नाव काय माहिती आपल्याला? अष्टावक्र महामुनी आहेत. ते अष्टावक्र ब्रह्मनिष्ठ महामुनी त्या ठिकाणी आले. त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. शरीर 8 ठिकाणी वाकडं असताना ते सगळे सभेतले जे पंडित होते ते सगळे शब्दज्ञानी पंडित होते. ते सगळे मोठ्यानं हसू लागले. तर त्यांचं हसणं थांबल्यानंतर ते ब्रह्मनिष्ठ असणारे साधू महात्मा अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसू लागले. जनक राजांना मोठं आश्चर्य वाटलं. हे महापुरुष, हे ब्रह्मज्ञानी म्हणे, पहा हे सगळे तुमच्या शरीराकडे पाहून हसतात, पण तुम्ही का हसता म्हटले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ब्रह्मनिष्ठ असणारे अष्टावक्र मुनी म्हणतात, हे जनक राजा, ही सभा पंडिताची नाही म्हणे. ही सभा पंडिताची नाही. ह्यांना कुठेतरी रोजानं कामाला पाठव म्हणे. हे फक्त माझ्या शरीराकडे पाहतात. माझं शरीर वाकडं आहे, माझा आत्मा वाकडा आहे का? ऊस डोंगा तरी रसन हे डोंगा काय भुलला असे वरले रंगा. ऊस काळा आहे, ऊस वाकडा तिकडा आहे, पण त्यातला रस काळा असतो का? रस वाकडा तिकडा असतो का? मला सांगा. भगवती इंद्रायणी मातेचा प्रवाह वाकडा तिकडा आहे. जल कधी वाकडा तिकडं नसतं. धनुष्य वाकडं आहे, तीर मात्र सरळ असतं. तसं जगामध्ये प्रत्येकामध्ये स्वभाव भिन्न असेल, स्त्री पुरुष भेद असेल, उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद असेल, पण त्यामधली आत्मवस्तू मात्र एकच आहे. शांती ब्रह्मन नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, पुरुषामध्ये आत्मा आहे, स्त्रियामध्ये काय आत्मी आहे का? मग विठ्ठल साधू पुरुषाचा हा अनुभव असतो. संत महात्मे जगाकडे पाहत असताना ब्रह्मदृष्टीने पाहतात. एक महात्मा होते. त्यांच्याकडे एक सोन्याचा गणपती होता. आणि सोन्याचा गणपती होता. ते म्हणतात, मी थकलो, माझं शरीर जीर्ण झाले, आता मी मरणार. उद्या माझ्या शिष्यामध्ये या सोन्याच्या गणपतीविषयी भांडण होईल. त्यापेक्षा आपण काय करू, हा गणपती सोनाराकडे नेऊ, विकू आणि काय करू, वारकऱ्याला भंडारा घालू, अशी अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली. त्या सोनाराकडे गेली. दादा सांगा, गणपतीची किंमत किती आहे सांगा. असं म्हटल्यानंतर तो सोनाराने काय मोजमाप केलं. त्या काळातल्या काय मोजमापीप्रमाणे त्या श्री गणेशाची किंमत 5,000 रुपये भरली. गणेशाची किंमत 5,000 रुपये भरली. आता श्री गणेशाचं वाहन आहे मूषक, उंदीर वाहन आहे. उंदिराचं काय केलं, वजन केलं. आता भगवान गणेशाला पाठीवर धारण करायचे. उंदिराचं वजन कसं जास्त भरलं, उंदिराचं वजन जास्त भरलं. किती भरलं? 10 तोळे भरलं. किंमत सांगितली 10,000 रुपये. त्यावेळेस सोनाराला ते पंडित साधू महात्मा म्हणतात, अहो असं कसं म्हणे, देवाची किंमत 5,000 रुपये आणि देवाच्या सेवकाची किंमत 10,000 रुपये, असं कधी घडतं का म्हणे. उंदीर हे सेवक आहेत, गणपती स्वामी आहेत. स्वामीची किंमत जास्त पाहिजे, सेवकाची किंमत कमी पाहिजे. त्यावेळेस तो सोनारा म्हणतो, अहो महात्मा, मी गणपतीही पाहत नाही, मी उंदीरही पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांच्या आणखी एक 18व्या अध्यायामध्ये गोड ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात, सोनयाची या चंडिका,
सुवर्ण शोळ्याची देखा सोन्याच्या महिका नाश केला. भगवान ज्ञानोबा सांगतात सोन्याची जगदंबा आहे, सोन्याचा त्रिशूळ आहे आणि सोन्याचा महिषासुर आहे. सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळानं सोन्याच्या महिषासुराचा नाश करते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीनं सत्य आहे. पण जर सोनार काय म्हणतो, जगदंबाही सोन्याची आहे, त्रिशूळही सोन्याचे आणि महिषासुरही सोन्याचाच आहे. विठ्ठल सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश करत तरसते, सूर्यप्रकाश करत तरसते, सूर्यप्रकाश करत तरसते. सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश करत तरसते, सूर्यप्रकाश करत तरसते, सूर्यप्रकाश करत तरसते. सर्वांगठी राम देहादेही एक सूर्यप्रकाश करत तरसते, सूर्यप्रकाश करत तरसते. सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाश सहस्रस्वी. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा वसतोय. तो नाही ऐसा ठाऊरला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे विठ्ठल विस्तारला जने. सप्तही पातळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जळीस्थळी भरला. ठाव कोठे नाही भरला अजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची परमात्मा नाही अशी जागा नाही महाराज. कहा पग डारो देखे अनेरा देखे तो सब वहिने गेला. ते गोपिका म्हणते पहा मी माझे पाय कुठे ठेवू म्हणे, कारण जिथं पाय ठेवावे तिथं परमात्म्याचं दर्शन होतं. पाय ठेवायला जागाच नाही. एक नाथ महाराजचा गोड अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात पहा चारो बकत नमाज के और बकत क्या चोरो के. एक नाथ महाराजचा हिंदीमध्ये अभंग आहे. यवन धर्मामध्ये 4 वेळा नमाज पडतात. यवन धर्मामध्ये 4 वेळा नमाज पडतात. नाथ महाराज म्हणतात 4 वेळा नमाज पडतात आणि इतर वेळेला का झोपा काढता का म्हणे. असं नसतं चालत. कारण भगवान परमात्मा हा नित्य आहे. परमात्मा देशकाळ वस्तू परिच्छेद रहित आहे. परमात्मा नित्य आहे, अशा प्रकारे शाश्वत आहे, अज आहे. असा असणारा पुराण पुरुष असणारा परमात्मा तो कसा आहे. एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. नाथ महाराज सांगतात आमचा जो खुदा परमात्मा आहे, जमीन आसमान भरा है खुदा. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. तुकाराम महाराज सांगतात आमचे जे स्वामी आहे देश विदेशामध्ये कोंदून कोंदून परमात्म्याची व्याप्ती कशी आहे, अनुसूत आहे. असा साधू पुरुषाचा अनुभव आहे. जी परमात्मा वस्तू जशी आहे तशी कळणं, त्याला दर्शन म्हणा. गुरुवारी सांगत असतात दर्शन शब्दाचा अर्थ काय, वस्तू जशी आहे तशी कळणं. परमात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे. मग त्या व्याप्तीची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. संतांचा काय अनुभव आहे विचार करा. काय संतांचा अनुभव आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चिंतन करा. शांतीब्रह्म नाथ महाराज काशीला गेले, गंगेची कावड घेतली. आता ती कावड रामेश्वराला समर्पित करायचे. शेकडो मैलाचा प्रवास केला, पायी चालत गेले. ती कावड जी आहे आता रामेश्वर भगवंताला समर्पित करायचे. रामेश्वर क्षेत्र फक्त 1 किलोमीटर राहिलेले. भगवंताने लीला केली. वाळवंटामध्ये एक गर्दभ, एक गाढव तहानेने व्याकुळ झालं होतं. दुपारचे साधारणतः 2 वाजले असतील. मान अशी आडवी केली होती. सर्व ब्राह्मण जात होते. प्रत्येक ब्राह्मण कावड घेऊन जात होते. पण कुणालाही असं वाटलं नाही ह्या पाणी जे आहे गाढवाला पाजावं, असं कुणालाही मनामध्ये आलं नाही. महाराज सांगतात दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. कुणालाही वाटलं नाही. शेवटी नाथ महाराज आले, पाहिलं एक गाढव तहानेनं व्याकुळ झालेलं आहे. मग एवढी मोठी रामेश्वरातली जी कावड आहे, काशीतली कावड आहे, ती कावड काय केली, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सर्व कावड त्या गाढवाला पाजली. लोकांनी विचारलं, म्हटले महाराज इतक्या लांबून आपण गंगेचं पाणी आणलंय, आता देव जवळ आलेत, रामेश्वर जवळ आलेत, रामेश्वराला समर्पित करायचंय, मग तुम्ही गाढवाला पाणी का पाजता. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात माझा रामेश्वर गाढवातच आहे. विठ्ठल काय अनुभव आहे विचार करा. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. शांती भगवान श्री नामदेव आहे. काय औंढ्या नागनाथून बार्शी क्षेत्रामध्ये आले. बार्शीला आली, द्वादशी होती. स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर पुरणपोळ्या केल्या होत्या. एक श्वान आला. श्वान आल्यानंतर पोळीची काही पोळी घेऊन जाऊ लागला. नामदेव याने हातामध्ये काठी नाही घेतली, तुपाची वाटी घेतली. देवा कोरडी पोळी खाऊ नका, पोट दुखेल. कसं ओळखलं, नामा म्हणे खिचर पायी. ओळखी झाली सर्वा ठाई. काय झालं महाराज, जो स्वतः देव झाला त्याला जगामध्ये देव दिसत असतो. होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जनाव घे देव. शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वतः देव झाले होते.
गाढवा देव दिसला. भक्त शिरोमणी नामदेवराय स्वतः देव झाले होते, कुत्र्या देव दिसला. आता आपल्याच गाढव का दिसतं, ज्याने तरी ठरवावं. विठ्ठल महाराज सांगतात हा साधू पुरुषाचा असणारा अनुभव आहे. महाराज सांगतात विश्वदेव सत्यत्वे. थोडंसं आपण जर चिंतन केलं तर जगामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे त्यांच्या दृष्टीनं विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे. दुसरा वर्ग आहे त्यांच्या दृष्टीनं विश्व सत्य आहे पण देव असत्य आहे. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतो आणि देवही सत्य मानतो. चौथा वर्ग आहे विश्व न मानता विश्वाला परमात्म्याचं स्वरूप मानतो. चिंतन करा. पहिला वर्ग आहे देवही असत्य मानतो आणि विश्वही असत्य मानतो. कोण आहे हो? असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम अपरस्परकम संभूतम किमन्यत काम आहे तुकम. आसुरी वर्ग राक्षसी लोकांचं तत्वज्ञान असं असतं महाराज. ते म्हणतात असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुर अनीश्वरम. इथं ईश्वर वगैरे कोणीच नाही म्हणे, इथं जगत नावाची वस्तूच नाही. त्यांचं असं मत असतं जगामध्ये काय पाप पुण्याची निवड कोण करतं? वेद करतं. वेदी अन्याय पडे तो निरय भोगे दंडे संन्याय तो सुरवाडे स्वर्गी जे ऐशी विश्वव्यवस्था अनादी जे पार्था ये ती म्हणती वृथा अवघेची. ते पुण्य केले की स्वर्ग लोकांची प्राप्ती आहे, पाप केल्यानंतर नरक लोकांची प्राप्ती आहे. हे सगळं ते आसुरी लोक काय म्हणतात हे सगळं खोटं आहे म्हणे. काय नाही सगळं काय करा हे सगळं नास्तिकाचं तत्व नाही, सगळं खोटं आहे म्हणे. फक्त काय करा ल्यावे खावे बरे असावे सदे असं त्यांचं ज्ञान असतं. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं विश्वही खोटं आहे देवही खोटं आहे. पुढचा वर्ग घ्या त्यांच्या दृष्टीनं विश्व खरं आहे पण देव खोटं आहे. ते काय म्हणतात देव वगैरे काही नाही, देव काहीच नाही, फक्त विश्व काय खरं आहे. विश्व खरं आहे मग काय करा एकच करा चांगलं चांगलं करून खायचं एवढंच त्यांना अशा प्रकारचं माहीत असतं. मी सुरुवातीला जे बोललो पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान विलास मिष्टान करुण्या किंवा देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. त्यांच्या दृष्टीनं विश्व खरं आहे पण देव मात्र कसा आहे? देव मात्र खोटा आहे असं म्हणतो. देव नाही का हो जगामध्ये महाराज? देव दिसत नाही म्हणून देव नाही म्हणत असतो का हो? अशी म्हणण्याची कोणाची ताकद आहे का हो? लोक म्हणतात देवाला रिटायर करा. अरे तूच रिटायर हो ना. विठ्ठल म्हणतात भूमी अंतरी स्वयंभ काय घड्या गाडग्याचे निघती कोम परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले की नात्री सागरीच्या पाणी काय तरंगाच्या हातिकानी ते अवांतर करणे वाऱ्याचे नव्हे. देव दिसत नाही म्हणजे देव ज्ञान दृष्टीने दिसतो, चर्मदृष्टीने दिसत नाही. आपल्या व्यवहार चर्मदृष्टीने देव दिसत नाही म्हणून आपण नाही म्हणायचं का हो? आपण नाही म्हणू नये. आपल्या ज्ञान दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. ददामि दिव्यम ते चक्षुः पश्यमे योगम ऐश्वरम. दिव्य ज्ञान दृष्टी असते आपल्या परमात्म्याचं दर्शन होतं. प्रातस्मरण श्री गुरु मामासाहेब दांडेकर एक उदाहरण सांगायचे. देव दिसत नाही म्हणून नाही म्हणू नये. शाळेमध्ये काय झाले गुरुजी येत होते. गुरुजी येत असताना आता शाळेमध्ये मुलं आगाव असतातच. शाळेमध्ये मुलं आगाव असतात. एका मुलाने काय केलं फळ्यावर एक वाक्य लिहिलं गुरुजी मूर्ख आहेत असं वाक्य लिहिलं. आणि ते आता गुरुजी आले आणि ते वाक्य पाहिलं. गुरुजी शांत डोक्याचे होते. डस्टर हातामध्ये घेतलं वाक्य पुसून टाकलं. वाक्य पुसून टाकल्यानंतर जो ज्याने वाक्य लिहिलं होतं त्याचा शेजारचा मित्र म्हणतो अरे श्याम तू वाक्य लिहिलंय पण गुरुजीनं वाक्य पुसून टाकलं. त्यावेळेस तो श्याम म्हणतो अरे रामा वाक्य पुसलंय अर्थ पुसता येत नाही. विठ्ठल अक्षरे पुसल्यानं पुसे अर्थ जायचा. जसं अक्षर पुसल्यानंतर अर्थ पुसला जात नाही तद्वत देव दिसत नाही म्हणून देव नाही असं म्हणण्याचं धाडस कुणी करू नये. परमात्मा कसा आहे हा ज्ञान दृष्टीचा विषय आहे. म्हणून जे आसुरी लोक असतात जे नास्तिक भोगवादी लोक असतात. पहिल्या लोकांचं मत आहे राक्षसी लोकांचं. दुसरे जे लोक आहेत त्यांना भोगवादी म्हणा. त्यांच्या दृष्टीनं फक्त विश्व खरं आहे पण देव नावाची वस्तू नाही. तिसरे जे मतवादी आहेत ते रामानुज मतवादी आहेत. त्यांच्या दृष्टीनं विश्वही सत्य आहे आणि परमात्माही सत्य आहे. पण आपला वारकरी संप्रदाय जग असे की वस्तू प्रभा म्हणून जग पर्वते सारवणी पाहिजे माते तैसा नव्हे उखिते आघवामीची. जगाला बाजूला सारा आणि मग देवाला घ्या असं नाही. जगाच्या रूपानच पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल महाराज सांगता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्व नाही तर विश्व हे श्री पांडुरंगाचं गोड असं सुंदर रूप आहे. समजते श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा वतला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानिया तोची जयाची प्रतितीचा वाखोरा पौड होय चराचरा तो महात्मा धनुधरा दुर्लभाती ज्ञानोबरे सांगतात. सर्वत्र ब्रह्मदर्शन झाले सर्वत्र परमात्म्याचं दर्शन झाले. हा महात्मा जो आहे अत्यंत दुर्लभ आहे. तुकाराम महाराज सांगतात भाग्यवशात पूर्व पुण्याने अशा साधू पुरुषाचं जर आपल्या दर्शन झालं तर काय फल आहे अभंगाचं दुसरं
देव दया जवळी आसे देव दया जवळी आसे देव दया जवळी आसे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने असे संत महात्मे भगवत भक्त पूर्व पुण्यशिवाय प्राप्त होत नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांशी पुण्य फळाले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो तुकाराम महाराज सांगतात भाग्यवशात अशा सत्पुरुषाची संतांची जर आपल्याला भेट झाली तर काय होणार आहे. पापनासे दर्शने आपण थोडंसं चिंतन करा. परमार्थामध्ये 3 प्रकारचं साधन आहे. एक साधन फक्त पाप निवृत्त करतं पुण्य उत्पन्न करत नाही. एक साधन फक्त पुण्य उत्पन्न करतं पाप घालवत नाही. पण एक साधन असं आहे पुण्य उत्पन्न करतं आणि पापही घालवतं. विचार करा गंगेमध्ये स्नान केलं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा नामद्वारे सांगतात. गंगेमध्ये स्नान केलं पाप जातं पुण्य मिळत नाही. पंग सप्त्यामध्ये पंगत दिली पुण्य मिळतं पाप जागत नाही. पण ज्ञानोबांचं संजीव समाधीचं दर्शन केलं पुण्यही मिळतं आणि पापाची निवृत्ती होते. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. संतांच्या नामाचा असा महिमा सांगितला. घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे साधू पुरुषाच्या निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतांच्या नामाचा असा असणारा महिमा आहे. मग अशा संतांचं आपल्या दर्शन झालं तर आपलं अनंत जन्माचं जे पाप आहे ते पाप नाहीसं होतं. पाप नाहीसं होतं असं म्हणू नका. पाप करण्याची वासनाच नष्ट होते. पहा जगामध्ये तीर्थ आहेत संत महात्मे ज्ञान तीर्थ आहेत. जगामध्ये इतर जे गंगा यमुना सरस्वती नदी आहेत ह्या भौम तीर्थ आहेत. आपण गंगेमध्ये स्नान केलं पाप जातं पाप वासना जात नाही. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री वैद्य बाबा सांगायचे मनुष्यानं गंगेमध्ये बुडी मारले रे मारले गंगेत बुडी मारली ती पाप असं वर तरंगतं दिसत नसतं अदृश्य रूपामध्ये असतं. पण बुडी मारून वर आले रे आर परत डोक्यावर बसतं महाराज. म्हणजे मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे नामदोरे वर्णन करतात. पाप जातं पण पापाचं कारण वासना अविद्या जीवदशा घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही. पण संत महात्म्याचा महिमा असा आहे संत महात्मे पाप घालवत नाहीत. संत महात्मे पाप वासनात निवृत्त करतात. विठ्ठल जगामध्ये तीर्थ सांगितले जे पाप घालवण्यामध्ये समर्थ आहेत. ऐक नाही हेमवंत दोष खाय तरी जीविताची हानी होय तसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. हेमवंत पर्वत आहे हिमालयाची यात्रा दोष घालवते पण तिथं मृत्यूची भीती आहे. केदारीचे उदकपान करी पीडन देहाशी ऑक्सिजन कमी असतो तिथली यात्रा दुःखदायक असते. सामान्य मनुष्याला तिथली यात्रा होऊ शकत नाही. बरं आणखी एक क्षेत्र आहे मोक्ष देण्यामध्ये समर्थ आहे. कोणतं क्षेत्र आहे काश्याम मरणात मुक्ती हे असं म्हटलेलं आहे. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परी वेचणे लागे शरीर ते गावी. काशीमध्ये देह पडल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. किती मोठं काशीचं फळ आहे मरणमुक्ती वाराणसी. प्रातस्मरणी शांती ब्रह्म गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगतात. एक मनुष्य काशीमध्ये देह पडण्यासाठी गेला. मनुष्य राहिला 40 वर्ष काशीमध्ये राहिला. पण काय आता दुर्दैव असेल पहा त्यांचा नातू पंतू शेजारच्या गावामध्ये आला. आता त्याला वाटलं आता आपलं आयुष्य इथं गेलेलं आहे जाता जाता एकदा नातवाचं मुख पाहूया म्हणे. आणि मग नातवाचं मुख पाहायला गेलं आणि तिकडच मेला. काशीमध्ये इतक्या दिवस राहायला गेलं ना वाया महाराज. शास्त्र सांगतं काशीमध्ये राहावं लागतं आणि काशीमध्ये देह पडावा लागतो. संताजवळ कायमचं राहावंही लागत नाही आणि संताजवळ देह पडावाही लागत नाही. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष ज्ञानोबराय वर्णन करतात. रोकडाची सिद्ध आहे फक्त काय करा आलिंगन घडे मोक्ष
सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा संताजवळ कायम राहावंही लागत नाही संताजवळ देह पडावंही लागत नाही रोकडाची लाहीजे न मरता मोक्ष देह न पडता साधू पुरुषाच्या फक्त दर्शनामध्ये सिद्ध मोक्ष असणारा प्राप्त होतो पाप नासे दर्शने पहा लोकांचा आपण विचार करा लोक देव शोधायला जातात आहे की नाही देव पाहायला जातात कुठं पाहतात तो लोकांना वाटतं तीर्थक्षेत्रामध्ये देव असेल एक भक्तिगीत आहे कुठे शोधेशी रामेश्वर आणि कुठे शोधेशी काशी आपण सगळे तीर्थ हिंडत असतो नाना वर्णन करतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमामध्ये सर्व भ्रमंती केली किंवा जाऊन या तीर्थ काय तो केले चर्म प्रक्षाळिले वरी वरी अंतरीचे शुद्ध कासे झाले भूषण तो केले आपण तुकाराम महाराज सांगतात तीर्थाला गेला फक्त चर्माचं प्रक्षालन केलं अंतकरणाचं प्रक्षालन मात्र तो केलंच नाही माणसं तीर्थयात्रेला जातात पण तीर्थयात्रेला जाताना देव शोधण्यासाठी जातात आता लोक तीर्थयात्रा करतात पण कशी करतात महाराज तीर्थयात्रेचा उद्देश हा अंतकरण शुद्धी असला पाहिजे तीर्थयात्रे सुखे जाओ वाचे विठ्ठल नाम घेव संता संगे शिव वासुदेव धनेवरी माणसं तीर्थयात्रेला जातात पण कशासाठी जातात एक पर्यटन म्हणून जातात सुट्टी असते सुट्टीचा काळ घालवायचा म्हणून जातात तीर्थयात्रेची उपासना हे अंतकरण शुद्धीसाठी शास्त्रामध्ये सांगितले गेले तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं काही दिवस एक दिवस तरी कमीत कमी राहिलं पाहिजे वास घडला पाहिजे तिथलं तीर्थक्षेत्र दर्शन झालं पाहिजे प्रदक्षिणा घडली पाहिजे इंद्रायचं स्नान घडलं पाहिजे हे तिथला विधी सांगितला माणसं तो विधी करतात का हो? तो विधी नियमानं करत नाहीत महाराज तीर्थामध्ये जो विधी सांगितला तो नियमानं केला पाहिजे गुरुवारी शांतीप्रभू मारुतीभाऊ सांगतात लोक आळंदीला येतात आळंदीला आल्यानंतर मग नियम काय व इंद्रायणी स्नान करेती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या गंगेचं स्नान करावं परिक्रमा करावी इंद्रायचे लोक स्नान करतात मग स्नान करत असताना परत मंदिरात दर्शनाला यायचं असतं मग त्या घाटावरून खाली वर चढत असतात वर येत असतात मग मध्ये जे सुंदर हॉटेलवाला काय करत असतो हॉटेल टाकलेलं असतं आणि त्याने ते सुंदर कडी बाहेर ठेवलेली असते मग ते काय करत असतो बाहेर त्या कडेमध्ये गरम गरम वडे करतो लोक मग आधी वडा खाऊ मग दर्शन करू विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य तीर्थयात्रेची जी उपासना आहे अंतकरण शुद्धीसाठी शास्त्रामध्ये सांगितली आज लोक तीर्थयात्रा कशासाठी करतात आपल्याला माहिती आहे पर्यटनासाठी करतात परिणाम काय होतो मागच्या 10 वर्षामध्ये केदारनाथला काय घडलं होतं आपल्या सगळ्याला माहिती आहे तीर्थयात्रेमध्ये जाऊन जी उपासना घडली पाहिजे ती जर उपासना नाही घडली तर तीर्थदेवता जी असते तीर्थदेवता आपल्यावर कुप्यमान होत असते म्हणून संत महात्मे सांगतात अरे तीर्थाला जाऊन तू काय केलंस तीर्थाला जाऊन फक्त चर्म प्रक्षाळून आला पण अंतकरण शुद्ध झालं का तुला देव पाहिजे ना मग देव कुठे आहे तुकाराम महाराज सांगतात देव तया जवळी असे तीर्थामध्ये देव आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थामध्ये आहे देव पण तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे तुकाराम महाराज सांगतात तीर्थाला गेल्यानंतर भाव असणं अत्यंत महत्वाचे आहे भाव नसेल तर तीर्थातले जे काही यात्रा आहे तीर्थयात्रा कधी फलद्रूप होत नसते म्हणून संताजवळ प्रत्यक्ष देव आहे आता संताजवळ प्रत्यक्ष देव आहे देव तयाजवळ असं सांगितल्यानंतर लोक हुशार होते ऐकणारे श्रोते हुशार होते म्हटले महाराज असं काय म्हणता म्हणे तो खबरेना म्हणाले महाराज आम्ही गीता ऐकलेली आहे गीता शास्त्र सांगतं सर्वस्येच्छाहमृती सन्निविष्टो ममेवांशो जीव लोके जीवभूत सनातन परमात्मा वस्तू प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे असं गीता शास्त्र सांगता आणि तुम्ही काय सांगता देव फक्त संतांच्या जवळ आहे असं कसं तुमचं म्हणणं आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणे भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे मान्य आहे पण आम्ही काय सांगतोय देव प्रत्यक्ष संतांच्या जवळ आहे याचं कारण असं आहे आपल्या जवळ जरी देव असला आपल्या जवळचा देव मात्र अज्ञात स्वरूपामधला आहे आपल्या जवळचा देवाला आपलं ज्ञान आहे का हो आपल्या जवळचा हृदयातल्या देवाचं आपल्या ज्ञान नाही तुझं आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलासी तुकाराम महाराज सांगतात पहा ते मृग असतं मृगाच्या नाभीस्थानीच कस्तुरी असते त्या मृगाला सुंदर कस्तुरीचा वास येतो पण त्या मृगाला असं वाटतं ती कस्तुरी कुठेतरी जंगलामध्ये असेल म्हणून तो मृग जो असतो सर्व जंगलामध्ये रानामध्ये फिरत असतं वास्तविक पाहतो मृग कस्तुरी कुठे हो नाभीस्थानामध्येच आहे तुकाराम महाराज सांगता मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा तसं आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे पण आपल्या हृदयातल्या परमात्म्याची आपल्याला ओळख नाही महाराज सांगता हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासे कामो विषयावरी पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराआड परित्या अभेरुणी गोचर अशुद्ध काय निगती
ज्ञानोबा सांगतात, पहा ते गोचिड असतं त्या म्हशीच्या गाईच्या काशीला लागतं. मला सांगा, वास्तविक पाहता त्या गोचिडानं दूध सेवन केलं पाहिजे. मध्ये फक्त एक पडदाचा आडवा आहे. त्या गोचिडाच्या मनामध्ये आलं त्या पडद्याचं उल्लंघन केलं की सुंदर अशा प्रकारचं गावरान गाईचं दूध मिळणार आहे. पण तो गोचिड अशा प्रकारचे दूध ग्रहण करतो का हो? नाही. अशुद्ध कानाने गती ज्ञानोबा वर्णन करतात. ते जे अशुद्ध आहे ते अशुद्ध रक्ताचं सेवन गोचिड करत असतं. तसं परमात्मा आपल्याजवळ आहे, पण आपल्या जवळच्या देवाची आपल्याला ओळख नाही. संतांनी देवाला यथार्थ ओळखलं, संतांनी देवाला यथार्थ जाणलं. साठवणार आहे हृदय संपुष्टी, बाहेर धा कुटी मूर्ती उभा. साठविला हरी जेही हृदय मंदिर किंवा देव वसे चित्ती. जयाचे चित्त गवसनी व्यापका मज ज्ञानोबा वर्णन करतात. साधू पुरुषांनी त्या परमात्मा हृदयामध्ये साठवलं. ज्ञानोबा सांगतात, ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे ज्ञानोबा सांगतात. ते दिसतात देहामध्ये, पण ते देहात नसतात. मग असतात कुठं? माझ्या ठिकाणी. आणि मी कुठं असतो? मी तयाच्या हृदयी समग्र असे. म्हणजे परमात्मा संताजवळ पूर्ण रूपाने राहतो, देव आपल्याजवळ मात्र अंश रूपाने राहतो. विठ्ठल जगामध्ये अशी काही तीर्थक्षेत्र आहेत पहा. जगामध्ये आपली भारतभूमी ऋषीमुनींचा देश आहे, साधू संतांचा देश आहे. ह्या देशामध्येच हिमालयासारखे पवित्र पर्वत आहेत. सगळे देवाचे अवतार ह्याच भूमीमध्ये झाले, सर्व संतांचे अवतार ह्याच भूमीमध्ये झाले. या देशामध्ये गंगा यमुना सरस्वती सारख्या पवित्र नद्यांचं उगम स्थान आहे. निरा भीमा करा चंद्रभागा आदी तीर्थ याच भूमीमध्ये आहे. पण या भारत देशातल्या तीर्थाचा जर आपण विचार केला, अशी काही भूमी आहे, अशी काही भूमी आहे तिथं फक्त तीर्थच आहे, तिथं क्षेत्र पण नाही आणि देव पण नाही. आपण जर ऋषिकेश हरिद्वारला गेलो, तिथं फक्त गंगा हेच दैवत आहे, तिथं दुसरं बाकी काही नाही. आणखी असं क्षेत्र आहे तिथं देव पण नाही, तीर्थ पण नाही, फक्त ती भूमी क्षेत्रभूमी आहे. कोणती भूमी? कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राला गेलं ती भूमी फक्त क्षेत्रभूमी आहे, तिथं देव नाही, तीर्थ नाही. हरिद्वारला गेलो फक्त गंगाच आहे. काय ठिकाणी गेलं तीर्थ पण नाही, क्षेत्र पण नाही, फक्त देवच आहे. पण ज्ञानोबा तुकाराम महाराज सांगतात, जिथं संत महात्मे आहेत, जिथं संत महात्मे आहेत तिथं देव पण आहे, जिथं संत महात्मे तिथं तीर्थ पण आहेत, जिथं संत महात्मे राहतात ती भूमी क्षेत्रभूमी आहे. पहा तुकाराम महाराज सांगतात, जिथं संत महात्मे राहतात ती भूमी सामान्य राहत नाही, ती भूमी क्षेत्रभूमी होते. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र. गुरुवरे सांगत असतात, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू कोणी म्हणत नव्हतं. तुकोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू कोणी म्हणत नव्हतं. तुकोबऱ्यांचा अवतार झाल्यानंतर देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. म्हणजे संत महात्मे जिथं अवतरित होतात ती भूमी क्षेत्रभूमी आहे. संत महात्मे जिथं राहतात तिथं सर्व तीर्थाचा वास असतो. तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. महाराज सांगतात, किंवा सकाळी तीर्थे मध्यान काळी येते पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण शंकर सांगे ऋषी जवळी. सर्व तीर्थ पुंडलिक रायाच्या चरणाचा आश्रय घेतात. जिथं संत महात्मे आहेत ती भूमी क्षेत्रभूमी आहे, जिथं संत महात्मे आहेत ती भूमी तीर्थभूमी आहे. जिथं संत महात्मे आहेत तिथं परमात्मा नक्कीच येतो. नामामणी देवाचा राहता ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून श्री ज्ञानोबरायापाशी पांडुरंग परमात्मा आहे, ज्ञानोबरायापाशी सर्व तीर्थ पण आहेत. ज्ञानोबराय जिथं राहतात ती भूमी म्हणजे क्षेत्रभूमी आहे. देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. तुकाराम महाराज सांगतात, भाग्यवशामध्ये अशा संत महात्म्याचं जर आपल्याला दर्शन झालं, आपलं अनंत जन्माचं पाप केल्याशिवाय राहणार नाही. मग अशा साधू पुरुषाचा आणखी काय महिमा आहे? महाराज अभंगाच्या तिसऱ्या बुद्धिदारी
त्या साधू पुरुषाचा महिमा तुकाराम महाराज सांगतात. काय साधू पुरुषाचा महिमा आहे? त्या साधू पुरुषाचं चिंतन करताना त्यांच्या ठिकाणी काम क्रोधादी विकाराचा कसल्याही प्रकारचा पुरुषार्थ चालत नाही. संसारात होता याचा दास, मोक्ष तो पाहत सेवास, सिद्धी सिद्धी देशवटा त्रास न शिवती आस. वैष्णवजन संतांचं वर्णन करताना भगवान परमात्मा सांगतात, वितराग भय क्रोध मनमया माम उपासिता बहो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. संत महात्मे काम क्रोधाला सोडत नाहीत. काम क्रोध संत महात्मा सोडून निघून जातात. वास्तविक पाहता काम क्रोध काही सामान्य असं चिंतन करू नका. भगवान श्री अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्मा प्रश्न केला, देवा सांगा देवा ऐसे कैसे ज्ञानी याची स्थिती भ्रंशे मार्ग सांडून अनारिसे चालत देखो सर्वज्ञ होती उपाय जाणती ते परधर्मे विविचरते कवने गुणे बीजा आणि भुसा नावेक अंधून निवाडू नेणे जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा जे असता संगू सांडिती त्याची संसर्ग करीत धाती वनवासी सेविती जनपदा ते ऐसा एक आग्रह असे ज्ञानोबरे वर्णन करतात. अर्जुनाने देवाला प्रश्न केला, सांगा सर्वज्ञ आहेत उपाय जाणतात पण तेही परधर्माचं आचरण कोणत्या गुणामुळे करतात? भगवंताने उत्तर दिलं, महाशनाहा महापाप महा इह वैरिणाम विद्ये. हे कामक्रोध जे आहेत हे कसे आहेत? मोठे खादाड आहेत, मोठे पापी आहेत. कसे आहेत? ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गेचे मांग मार्ग जे ज्ञानोबरे सांगतात, जळेविन बुडविती आगीविन जाळीती न बोलता कवळीती प्राणी आते शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती ज्ञानीय अशी तरी वदिती पैज घेऊनी. हे ज्ञान रूपी ठेवावरचे काय आहेत? भुजंग आहेत. कोण सांगतं? भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात. ह्या विकारांना भूक लागली तर हे त्रिभुवन नाश्त्याला पुरत नाही. पहा, नाश्त्याला त्रिभुवन पुरत नाही असा हा विकारांचा असणारा पराक्रम आहे. एक नाथ महाराजांचा येडका आहे. येडक्यामध्ये नारद सांगतात, येडका मदन तो केवळ पंचानन. तो कसा पंचानन आहे? महाराज सांगतात, धडक मारिले शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा इंद्र चंद्र दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन. धडक मारिले शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा दुर्योधना मारिले गदा वालीचा केला चेंदा भस्मासुरासारखा ऋषी नाडीला जेने तो केवळ पंचानन. भागवतामध्ये खूप सुंदर सुंदर ओव्या आहेत. कलंकीय केला चंद्र भगांकित केला इंद्र कपाटे घातला वीर जो लाडका कुमार महेशाचा. काय वर्णन केले नाथ महाराजांनी. पहा, मुख्यत्वे शांती संकादिकाशी असते म्हटले. तुम्ही संकादिक संत संकादिके संत आहेत त्यांच्या ठिकाणी शांती आहे पण त्यांनाही राग आला आणि जय विजयाला शाप दिला. कपिला ऐसा तेजोराशी तोही वश्य झाला क्रोधासे. नाथ महाराज सांगतात, कपिल महामुनी आहेत पण त्यांच्याही अंतकरणामध्ये राग निर्माण झाला आणि कुणाला शाप दिला? 60,000 सगर पुत्रांना शाप दिला. असा हा यांचा पराक्रम भयंकर आहे. मग ह्यातून सुटलो कोण? फक्त 4 महापुरुषांनी याच्यावर विजय मिळवला. महाराज कोण? शुकदेवाने ध्यान धरुनी येडका आणीला आकळूनी एका जनार्दनी चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. भगवान शुकाचार्य मुलांनी काय केलं? या येडक्याला काय केलं? परमात्मा चरणी बांधून टाकलं. दुसरे महापुरुष आहेत पितामह भीष्म. तिसरे महापुरुष आहेत कार्तिक स्वामी आणि चौथे महापुरुष आहेत पवनपुत्र हनुमान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या परंपरेमध्ये सर्व संतांची मालिका नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथार्थी जन्मदेनी प्रसंगी स्त्री देश अंगे तेथून जन्म आगवे सोहळे की जे ज्ञानोबरे वर्णन करतात. काय संतांचा पुरुषार्थ आहे पहा. तुकोबरायांच्या चरित्राचं आपण चिंतन करा. श्री तुकोबरायांकडे दुष्टाने एक स्त्री पाठवली. तुकाराम महाराज सांगतात, पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठायेची जाय व तो माते न करी सायास. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सुंदर प्रवचन केलं. सुंदर प्रवचन केलं आणि सांगितलं आमचं श्रीमद भगवद्गीता जो ग्रंथ आहे सर्व ग्रंथाला आधारभूत ग्रंथ आहे असं सांगितलं. कारण त्या लोकांनी काय केलं होतं? गीता नावाचा जो ग्रंथ आहे सर्व ग्रंथाचं खाली घातला होता आणि मग सगळ्यांनी बोलले. सगळ्यांनी काय काय बोलायचं ते बोलले. पण जेव्हा स्वामी विवेकानंदांना बोलायची संधी दिली प्रत्येक वक्ता बोलताना काय म्हणायचं? लेडीज अँड जेंटलमन म्हणायचं. काय त्यांची धारणा आहे पहा ना. पण आपली वारकरी संप्रदायाची संस्कृती किती श्रेष्ठ आहे पहा. आपलं वारकरी लेडीज अँड जेंटलमन म्हणत नाही महाराज, माझ्या आत्मरूप बंधू आणि भगिनीनं म्हणतो. जेव्हा स्वामी विवेकानंदांना बोलण्याचा प्रसंग आला त्यांनी काय म्हटले? माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असे ते शब्द बोलले. म्हणजे ह्या 2 वाक्यांनी सर्व समाज महाराज सगळा टाळ्याने दमदमून दुमदुमून निघून गेला. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही काय केलंय? तुम्ही आमचा देशाचा जो धर्मग्रंथ आहे सर्व ग्रंथाच्या खाली घातला. तुम्ही सिद्ध करून दिलं सर्व जगातल्या ग्रंथाला आधारभूत जर कोण असेल तर गीता ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वामीजींनी खूप सुंदर वक्तृत्व केलं. स्वामीजींनी खूप सुंदर वक्तृत्व केलं.
स्वामीजी ब्रह्मज्ञानी होते, परमहंस होते, ब्रह्मचारी होते, तपस्वी होते, संन्यासी होते, चेहऱ्यावर ब्रह्मतेज होतं आणि प्रवचन झालं. 30-32 वर्ष वय होतं. मी जी काही माता मावली, एक देवी आल्या, देवीने नमस्कार केला, मनातला भाव प्रकट केला. म्हटले भगवान मला एक इच्छा आहे म्हणे. काय इच्छा आहे? तुमच्याबरोबर लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद देवीला म्हणतात, माते अशी अंतकरणामध्ये इच्छा का निर्माण झाली? त्या देवीने सांगितलं, भगवान त्याचं कारण तुमच्यासारखा बोलणारा मुलगा मला पाहिजे, तुमच्यासारखा वक्तृत्व असणारा मला मुलगा पाहिजे, म्हणून तुमच्यावर मला विवाह करण्याची इच्छा झाली. त्या स्वामी विवेकानंद त्या देवीला म्हणतात, माते आपलं लग्न झाल्यानंतर माझ्यासारखा बोलणारा होईल का नाही सांगता येत नाही, मलाच पुत्र मान ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काय भारतीय संस्कृती आहे विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांच्यामुळं बरोबर सांगत असतात, ज्यांच्यामुळं आज आपल्या शेंड्या आहेत महाराज आहे की नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून आली. काय केलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आहो साहेबाकडून साडी सोळी देऊन श्रीफळ देऊन काय केली, बोलवणूक केली. काय हिंदू धर्माची संस्कृती आहे, काय वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे विचार करा. महाराज सांगतात, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. त्यांच्या ठिकाणी साधू पुरुषाजवळ कामाचाही पराक्रम चालत नाही, साधू पुरुषाजवळ क्रोधाचाही पराक्रम चालत नाही. क्रोधाचा कसा पराक्रम चालत नाही तर क्रोध काय सामान्य नव्हे महाराज आहे की नाही. एखाद्याला काय जरी आपण थोडं हलक्या शब्दामध्ये बोललो तरी माणसाला काय करत असतो, राग येत असतो. पण काय साधूचं अंतकरण असेल महाराज. नाना रंबेची रूपे सुखी सुखी नुठीजीची कंदर्पे का भस्मी वन्येनं उद्दीपी घृती जेवी. राखेमध्ये किती गावरंगायचं तूप टाका, अग्नी कधी प्रज्वलित होत नसतो. तद्वत महाराज सांगतात, देवीची कुमारो क्रोधे भरे तैसी या मंत्राची बीजाक्षरे. असं जरी काय असते तरी पण अंतःकरणामध्ये क्रोधाची उर्मी उत्पन्न होत नाही. धात्याही पाया पडतात, नुठी गतायू पंडू सुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मेगा. एखाद्या वेळेस एखादा मनुष्य मेला, ब्रह्मदेवाच्या पाया पडलं तरी मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. तद्वत अंतःकरणामध्ये क्रोधाची वृत्ती जी आहे ती कशाही प्रकारची उत्पन्न होत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. नाथ महाराजांच्या अंगावर तो मुसलमान 108 वेळा थुंकतो. थुंकल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, बाबा तुमचे किती मोठे उपकार झाले. मी दिवसातून गोदावरीचं फक्त 3दाच आंघोळ करत होतो, पण तुमच्यामुळे मला 108 वेळा स्नान घडलं. विठ्ठल महाराजांचा प्रसाद देवनी मुक्त केला. काय अंतकरण असेल. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवांनी मारलं. मंबाजी बुवांनी मारल्यानंतर तुकाराम महाराजांचं त्या दिवशी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, आज काही कीर्तनाला रंग आला नाही, कारण आज काही मंबाजी बुवा कीर्तना आले नाहीत. मंबाजी बुवाचा नियम होता, दररोज कीर्तनाला यायचा नियम होता. काही काही लोकांचा नियम असतो, तो नुसता नियमच असतो, त्या कीर्तनात काही घेत नसतात आहे की नाही. तद्वत तो मंबाजी बुवा कीर्तनाला यायचा. म्हणजे आज काही कीर्तनाचा रंग भरला नाही. संध्याकाळी कीर्तन सुटल्यानंतर तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या मठात गेले, नमस्कार केला. महाराज तुम्हाला मारायची सवय नाही, तुमचे हात दुखत असतील तर हात चोपून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला मारायची सवय नाही, ह्यांना काही मार खायची सवय का हो. पण साधूचं अंतकरण असं आहे महाराज. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे तुका म्हणे खळ करू समय निर्मळ. किती जरी क्रोध आणण्याचा प्रयत्न केला पण अंतकरणामध्ये क्रोध नावाची वृत्ती निर्माणच होत नाही. एक महात्मा होते, एक गंगेच्या काठी महात्मा होते. त्यांचा नियम होता, ते काळ गंगेचं स्नान करावं, सहस्त्रनामाचा पाठ करावा, भजन करावं, रामकृष्ण जप करावा, बस हेच त्यांचा नियम होता. एकदा ते साधू महात्मा गावामध्ये आले. कुठल्या एका दुकानामध्ये आले. ते बांगड्याचं दुकान होतं. महात्मा होते, हातामध्ये काठी घेतली, सगळ्या बांगड्या फोडू लागले. आता बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार काय आरती करेल का हो. दुकानदार आरती करणार नाही. दुकानदाराला मोठा राग आला आणि दुकानदाराने काय केलं, तीच काठी हातामध्ये घेतली आणि महात्म्याला साधू पुरुषाला मारायला सुरुवात केली. मारत असताना गावातले सज्जन लोक आले. दुकानदाराला सांगतात, दुकानदार मारू नका, हा महात्मा आहे, सज्जन आहे, त्रिकाळ गंगेचे स्नान करतात, देवाचं भजन करतात, आपण त्यांना विचारू. थांबवलं. महात्माजींना प्रणाम केला, नमस्कार केला. महात्माजी सांगा, तुम्हाला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार तुम्हाला मारणार आहे, मग तुम्ही बांगड्या का फोडल्या. त्यास त्या महात्माजीने किती गोड उत्तर दिलं ऐका. महात्माजी म्हणतात, दुकानामध्ये गेल्यानंतर बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मला मारणार आहे मला माहिती आहे, पण बांगड्या फोडल्यानंतर दुकानदाराने मला मारल्यानंतर माझ्या मनामध्ये क्रोध येतो का नाही हे बघण्यासाठी बांगड्या फोडल्या. विठ्ठल महाराज सांगतात, काम क्रोधा नाही चाली. साधू पुरुषाच्या ठिकाणी काम क्रोधाचा कसल्याही प्रकारचा पराक्रम चालत नसतो. मग अशा संतांजवळ काय असतं, अशा साधू पुरुषाजवळ परमात्मा अखंड वास करत असतात. देवतया जवळ यासे पापनाशी दर्शने. एकदा मोठ्या प्रेमानं पंढरीनाथ परमात्म्याच्या मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा
की जय हो कारकुमा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेवी देवतया जवळ असे पाप नाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली भोती झाली समता तुकाराम महाराज सांगतात त्या साधू पुरुषांच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्राविषयी समत्व भावना झालेली असते येहव त्यारजत सर्गो येशाम साम्य सितम मनहा अशा प्रकारचे संत महात्मे असतात त्यांच्या सर्व चराचरामध्ये भूत मात्राविषयी समत्व धारणा झालेली असते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनेचे व स्वपाके च पंडितः समदर्शिना मग हा मशको हा गजो की हा स्वपचो हा द्विजो पहिले इतर हा आत्मजो हे वरेल के ना तरी हे धेनो हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया येत भेदू तरी के देखावा जरी अहंबा उरला होवा तो आधीच नाही आगवा आता विषम काय ज्ञानोबराय सांगतात त्याच्या ठिकाणी हा मशक आहे हा गज आहे हा द्विपज आहे द्विज आहे हा शोपज आहे अशा कसल्याही प्रकारचा भेद साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये राहिलेला नसतो त्याला सर्व चराचरामध्ये परमात्म्याचं दर्शन झालेलं असतं भूती झाली समता एक तुकोबऱ्यांच्या चरित्रात एक गोड उदाहरण सांगतो तुकोबऱ्यांना आईसाहेबांनी सांगितलं जिजाबाई मातोश्रीने सांगितलं म्हणले तुकोबर आहे आपले जे मुलं आहेत आपली मुलं ऊस मागतात थोडं ऊस आणलं तर काय हरकत आहे का म्हणे तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई काही काळजी करू नका म्हणे तुमची इच्छा आहे ना आज मी दिवसभर पाटलाचे शेत राखतो आणि आपल्या मुलांना सुंदर अशा प्रकारचा ऊस घेऊन येतो तुकोबर एक पाटलाच्या घरी शेतामध्ये गेले दिवसभर शेत राखलं तो जो काय पाटील होता संध्याकाळच्या समयला सुंदर अशा प्रकारची 10-20 ऊसाची मोळी जी आहे बांधतो आणि तुकोबऱ्यांना देतो तुकोबऱ्यांच्या गळ्यामध्ये विनाय हातामध्ये चिपळे आहेत खांद्यावरती ऊसाची मोळी आहे तुकोबऱ्यांचं भजन चाललंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुकोबऱ्या देहू गावामध्ये येतात देहू गावामध्ये तुकाराम महाराज आल्यानंतर आता ऊस पाहिल्यानंतर कोण थांबेल हो महाराज गावामध्ये लहान लहान 2-4 वर्षाची मुलं होती ऊस पाहिलं तुकोबऱ्याकडे पळत आली बाबा मला एक ऊस द्या ना आता तुकोबराय होते महाराज तुकोबराने त्यातला एक ऊस काढावा त्या मुलाला द्यावा आता त्या दुसऱ्या मुलाने त्या मुलाच्या हातात पाहिला ऊस कुठून आणला बाबाने दिला चला बाबांकडे मग दुसरा पोरगा बाबांकडे यायचा बाबा त्याला दिलाय मलाही देणार दुसरा तिसरा सगळी दिंडी झाली महाराज टाळकरी वेणेकरी सगळेच आले सगळ्यांना तुकाराम महाराजांनी ऊस वाटून टाकला शेवटी एक ऊस शिल्लक राहिला तुकोबराय घरी आले जिजाबाईला म्हणतात जिजाबाई घ्या ऊस घ्या आता आईसाहेबाचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरे झाले देवा बाईल कर्कशा तुकाराम महाराज जिजाबाई म्हणतात महाराज एकच ऊस आणला तो ऊस जो आहे संत कवी महिपती महाराज वर्णन करतात श्री तुकोबऱ्यांच्या पाठीला स्पर्श केल्याबरोबर ऊसाचे 3 तुकडे झाले तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात जिजाबाई खूप चांगलं झालं एक तुकडा महादेवाला दुसरा भागीरथीला आणि तिसरा तुला विठ्ठल पुढचं उत्तर आहे का पुढचं उत्तर किती गोड आहे जिजाबाई तुकोबऱ्यांना म्हणतात महाराज तुम्हाला ऊसाची मोळी सांगितली फक्त तुम्ही एकच ऊस घेऊन आलात तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे म्हणे हा ऊस का शिल्लक राहिला माहितीये हा ऊस मागायला कोणी पोरगा आलाच नाही म्हणून शिल्लक राहिला कोणी आला असता तर तोही देऊन टाकला असता विठ्ठल दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले महाराज सांगतात देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने अशा साधू पुरुषाच्या अंतकरणातला सगळ्यात मोठी पारमार्थिक अनुभूती कोणती असेल महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे Come
देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी परमार्थातली सगळ्यात मोठी अनुभूती कोणती आहे तर तुकोबऱ्या सांगतात भेदही गेला अभेदही गेला भेद पाहणं म्हणजे अत्यंत दुःखाला कारणीभूत आहे शास्त्र सांगतं द्वितीयात वय भयम भवती दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे पुरुषांनी दुजेपणा केला रे केला की भीती निर्माण होत असते महाराज सांगतात आता आमच्या जीवनातला भेद निघून गेला मी देहवृत्ती मी हे भेद आहे आणि मी ब्रह्मवृत्ती हे अभेद आहे आता भेदही गेला आणि अभेदही गेला शास्त्र 5 प्रकारचा भेद सांगतं जीव ईश्वराचा जीव जीवाचा जीव जडाचा ईश्वर जडाचा आणि जडा जडाचा ईश्वर जीवाचा भेद निघून गेला दर्पणीचे दुसरे भासे प्रीते असे एक ते आरशामध्ये आपण रूप पाहिलं आरशातल्या रूपामध्ये आपल्यामध्ये काय भेद आहे का हो महाराज सांगतात तुका म्हणे मन मोरे मग जे ओरे तेची तू तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा म्हणजे आपण कोण आहोत पर ब्रह्मस्वरूप आहेत जीव ईश्वराचा भेद गेला जीव जीवाचा भेद गेला मुंग्या आणि राव आम्हा सारेखाची जीव जीव जीवाचा भेद गेला जीव ईश्वर जीव जीवाचा जीव जडाचाही भेद गेला संत शिरोमणी नामदेव आहे त्या दगडाला काय करतात कपडे घालतात आपल्या सगळ्यांना चरित्राचा भाग माहिती आहे वेळेची आपली मर्यादा संपलेली आहे महाराज सांगतात जीव जडाचा भेद गेला ईश्वर जडाचाही भेद गेला मी प्रमाण सांगून गेलो विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पातळी भरणे जडा जडाचाही भेद निघून गेला म्हणजे सोने आणि माती आम्हा समाने चिती साधू पुरुषाचा 5ही प्रकारचा भेद निघून जातो गुरुवर सांगत असतात मी देहवृत्ती सुतक आहे आणि मी ब्रह्मवृत्ती सुतकातलं सोहळ आहे तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन यदी ब्रह्म एका मिनिटामध्ये गोष्ट सांगतो एका लग्न झाल्यानंतर ते रामराव जे होते रामराव असे खुश झाल्यानंतर शेजारचा ग्रस्त म्हणतो महाराज 6 महिने लग्न झालं पण खूप खुश झालं म्हणजे काही खाता पिता का नाही तो म्हणतो काय सांगायचं माझं दुर्दैव असं अशी बायको मिळाली म्हणे ती बंगाली विद्या शिकलेले ते मलाच कपडे धुवायला सांगते कपडे धुवा नाही तर कुत्रा करेन स्वयंपाक करण्यात लांडगा करेन म्हणते आता मग तब्येत सुधारेल का महाराज तब्येत खूप बिघडून गेली म्हणले तेव्हा तो शेजारचा मित्र म्हणतो रामराव काय काळजी करू नका हिच्यापेक्षा जास्त शिकलेली तिच्यावर तुमचं लग्न करतो म्हणजे बंगाली विद्येमध्ये PhD झालेली आणि लग्न झाल्यानंतर ती दुसरी जी बायको होती ती जास्त शिकलेली असते ती पहिल्या मालकाला म्हणते महाराज ऐका हे उडीद आहे आणि तांदूळ आहे मंत्रलेलं आहे हे मंत्रलेलं उडीद आमच्या दोघीच्या अंगावर टाकलं पहिली पत्नी होईल काळी घार मी होईल पांढरे घार झाल्यानंतर हातामध्ये काठी घ्या काळी घारीला मारून टाका हे मंत्रलेलं तांदूळ तुम्हाला देते ती माझ्या अंगावर टाकलं मी परत पाहिल्यासारखी स्त्री होईल आपल्या दोघांचा संसार सुखाचा होईल ते मंत्रलेलं उडीद तो मनुष्य घेतो दोघी स्त्रियावर टाकतो पहिली पत्नी होती काळी घार दुसरी पत्नी होती पांढरी घार हातामध्ये काठी घेतो पहिल्या काळी घारीला मारून टाकतो आता पांढरी घारीला मंत्रला तांदूळ टाकणार इतक्यात तो मित्र हात धरतो म्हणजे वेड्यास काय म्हटले पहिली बायको तर तुला पुत्रा करेल म्हणत होती आता ही जास्त शिकलेली आहे तुला डुक्कर करेल म्हणे आता काय कर घे हातात काठी ज्या काठीनं पहिल्या घारीला मारले तिलाही मारून टाक तसं स्वरूपाच्या दृष्टीने जर आपण चिंतन केलं तशी काळी घार जशी प्रतिबंधक आहे तशी पांढरी घार हे दुःखदायक आहे तसं मी देहवृत्ती जशी देहाला प्रतिबंध करते परमार्थाला तसं मी ब्रह्मवृत्ती सुद्धा परमार्थाला प्रतिबंध करते आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्विते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वयं जळे तैसे अज्ञान ज्ञानी नेले आपण वस्तू देवनी गेले ऐसे जाणणे विन उरले जाणते जे अज्ञान ज्ञान घालवतं मग ज्ञान तरी शिल्लक राहतं का स्वपर निर्वाहक ते ज्ञान ही परमात्मा स्वरूपामध्ये लीन होऊन जातं जाणीव नेनिव भगवंती नाही हरि उच्चारणे पाहि मोक्षदा हरि रूप झाले जाणणे हरपले नेनने ते गेले हरीची ठाई मग काय शिल्लक राहतं फक्त सर्वत्र चैतन्य म्हणजे परब्रह्म स्वरूपाची अनुभूती शिल्लक राहते ज्ञानेश्वर